हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण उपवासाचा जाळीदार डोसा आणि त्याचबरोबर लागणारी चटणी कशी करायची ते पाहणार आहे। एकदम हा डोसा जाळीदार होतो आणि चटपटीत अशी चटणी कशी करायची ते पाहणार आहे। तुम्ही या नवरात्रीला या पद्धतीचा डोसा आणि चटणी नक्की करून बघा, खूप छान लागतात बघा। एकदम असं आपण इनो किंवा सोडा न वापरता एकदम जाळीदार असा हे डोसा आपण बनवलेला आहे आणि कोणतीही पूर्वतयारी न करता झटपट असे हे डोसे बनवलेले आहेत। तुम्ही या नवरात्रीला तुमच्या या उपवासला तुम्ही या पद्धतीचे जाळीदार डोसे आणि चटणी नक्की करून बघा। झटपट बनतात आणि खूप छान लागतात बघा, एकदम छान असे झालेले आहेत इनो किंवा सोडा न वापरता। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण उपवासाचा डोसा बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी वरईचे तांदूळ घेतलेले आहेत। काही ठिकाणी याला वरी म्हणतात, काही भागात याला भगरसुद्धा म्हणतात। 1 वाटी मी वरईचे तांदूळ घेतलेले आहेत। तर त्यासाठी मी पाव वाटी साबुदाणा घेतलेला आहे। 1 वाटी वरी आणि पाव वाटी साबुदाणा हे परफेक्ट प्रमाण आहे। 1 वाटी वरी पाव वाटी साबुदाणा। आणि आता हे आपल्याला भाजून किंवा धुवून घ्यायची गरज नाही, तुम्ही स्वच्छ कपड्याने हे छान असं पुसून घ्यायचं आहे। आता हे आपण भाजून घेणार नाही, हे मिक्सरच्या भांड्यात टाकून हे आपण छान असं जेवढी होईल तेवढे आपण याची बारीक पावडर करून घेणार आहे, बारीक वाटून घेणार आहे। हे कच्चंच आपण हे वाटून घेणार आहे। जेवढी बारीक होईल तेवढी पावडर याची करून घ्यायची आहे बघा। आणि जर मोठं राहिलं तर आपण याला चाळून घ्यायचं, म्हणजे आपल्याला छान अशी बारीक पावडर मिळते बघा। हे छान असं एकदम बारीक असं मी वाटून घेतलेलं आहे, तुम्हाला दिसतच असेल बघा। एकदम जेवढी होईल तेवढी बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे आपल्याला। आता त्यामध्ये आता मी बघा अर्धी वाटी इथे, ज्या वाटीने आपण 1 वाटी वरी घेतली होती त्याच वाटीने मी अर्धी वाटी इथे दही घेतलेलं आहे। त्याच वाटीने पाव वाटी मी साबुदाणा घेतला होता, अर्धी वाटी दही आणि त्याच वाटीने 1 वाटी पाणी। आता हे आपण वाटून घेणार आहे बघा, पाणी घालून छान असं एकदम बारीक अशी याची पेस्ट करून घेणार आहे। छान असं हे बारीक वाटून घेणार आहे बघा। बघा हे परफेक्ट असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे बघा। हे आपण बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। आपल्याला याची कन्सिस्टन्सी अशी हवी आहे बघा। हे परफेक्ट बॅटर झालेलं आहे। 1 वाटी वरीसाठी पाव वाटी साबुदाणा, अर्धी वाटी दही आणि 1 वाटी पाणी हे परफेक्ट प्रमाण आहे बघा। आता हे बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि ज्या भांड्यामध्ये आपण मिश्रण केलं होतं त्यामध्ये थोडं पाणी घालून मी यामध्ये घालून घेतलेलं आहे। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे बघा, मी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि 4 ते 5 मिनटं आपल्याला एका डायरेक्शनमध्ये हे छान असं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे जे पीठ आहे आपलं ते हलकं फुलकं बॅटर आपलं तयार होतं। छान असं 4 ते 5 मिनटं हे फेटून घ्यायचं आहे, म्हणजे सोडा किंवा इनो न घालता हे छान असं आपलं बॅटर तयार होतं बघा। हे 4 ते 5 मिनटं मी छान असं एका डायरेक्शनमध्ये छान असं फेटून घेणार आहे बघा, एकसारखं असं। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालते, यामध्ये सगळ्यात पहिला चवीनुसार मीठ घालून छान असं फेटून घेते बघा। या पद्धतीने 4 ते 5 मिनटं छान असं मी फेटून घेते बघा। इथे बघा, इथे 4 ते 5 मिनटं छान असं मी एका डायरेक्शनमध्ये छान असं फेटून घेतलेलं आहे, फिरवत असं छान असं फेटून घेतलेलं आहे। पीठ आपलं छान असं हलकं झालेलं आहे बघा, छान असं तुम्हाला दिसतच असेल। छान असं हे पीठ आपलं तयार झालेलं आहे आणि पिठाची कन्सिस्टन्सी बघू शकता, या पद्धतीने हवी आहे आपल्याला। आणि छान असं आपलं पीठ तयार झालेलं आहे, याच्यामध्ये इनो किंवा सोडा वापरलेला नाही। आता हे पीठ आपल्याला अर्धा किंवा 1 ताससाठी उबदार ठिकाणी याच्यावर झाकण ठेवून आपल्याला फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे। छान असं मी झाकून हे 1 तासासाठी किचन कट्ट्यावरच असंच ठेवणार आहे। त्या ठिकाणी उबदार जागा असते, त्यामुळे मी तिथंच ठेवून देणार आहे बघा। 1 तासासाठी हे फर्मेंट होते, त्यावर आपण दुसरी तयारी करूया बघा। आता त्यानंतर आपण छान अशी चटपटी चटणी कशी करायची ते पाहूया। त्यासाठी मी अर्धी वाटी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत, अर्धी वाटी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि इथे 4 ते 5 मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 2 तुकडे आले सेम लिंबू घालणार आहे आपण त्यामध्ये। आता मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते, हे सगळं हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते बघा। छान अशी या पद्धतीने तुम्ही चटणी बनवून बघा, छान होते।
आणि त्यामध्ये 2 चमचे साखर घालणार आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे बघा यामध्ये. आणि थोडंसं आवश्यकतेनुसार यामध्ये बघा थोडंसं लिंबू मी घालून घेते यामध्ये. लिंबू वरून घालायचं म्हणजे चटपटीत छान होते. आणि जेवढं लागेल तेवढं गरजेनुसार पाणी घालून हे छान असं वाटून घ्यायची आहे आपली चटणी बघा. इथे मी थोडं पाणी घालते, लागेल तसं आपल्याला पाणी घालून हे वाटून घ्यायचं आहे. छान अशी चटणी बनवून घ्यायची आहे. इथे बघा आवश्यकतेनुसार मी पाणी घालून चटणी आपली छान अशी बनवून घेतलेली आहे. ही मी काढून घेते. छान अशी चटपटीत अशी आपली चटणी तयार झालेली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला उपवासला चालत असेल तर यावर जिऱ्याचा तडकासुद्धा देऊ शकता. तुम्ही उपवासला जिरे खात असाल तर. ही चटपटीत चटणी आपली तयार झालेली आहे. आता आपण डोसे बनवणार आहे. इथे बघा 1 तास आपलं पीठ छान असं फर्मेंट झालेलं आहे बघा. छान असं बघा बबल्स येत आहे थोडे याला आणि छान असं 1 तास हे भिजलेलं आहे. आता त्यानंतर आपण याला 2 मिनटं 1 तास भिजल्यानंतर 2 मिनटं फेटून घ्यायचं आहे बघा. छान असं फेटून घ्यायचं आहे 2 मिनटं. आणि बघा पीठ आपलं छान असं तयार झालेलं आहे. हे 2 मिनटं छान असं मी फेटून घेते बघा. आणि लगेचच याचे आपण डोसे बनवणार आहे. उपवासाचा डोसा बनवणार आहे बघा. छान असं आपलं पीठ तयार झालेलं आहे डोसेचं बघा. छान असं बघा 2 मिनटं छान असं मी फेटून घेतलेलं आहे. आणि या चमच्याने मी इथे हे डोसे बनवून घेणार आहे. त्यासाठी इथे डोस्याचा तवा मी नॉनस्टिकचा तवा इथे गरम करत ठेवलेला आहे. तवा कडक असा गरम झालेला आहे बघा. तवा आपल्याला कडक गरम करून घ्यायचा आहे आणि त्यावर असं तेल घालून घ्यायचं आणि ते पुसून घ्यायचं आहे. आपल्याला सगळीकडे पसरवून पुसून घ्यायचं आहे बघा. या पद्धतीने सगळं पुसून घेते म्हणजे आपला जो डोसा आहे खाली चिकटत नाही आणि छान असे डोसे तयार होतात जाळीदार बघा. सगळं तेल मी पुसून घेते या पद्धतीने. आणि त्यावर आपल्याला थोडं पाणी घालून घ्यायचं आहे बघा. पाणी घालून ते पण मी छान असं पुसून घेते म्हणजे छान असं बघा डोसे तयार होतात बघा. थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि ते पण छान असं पुसून घेते. ही प्रोसेस आपल्याला बघा नंतर आपण याच्या नंतर पण डोसे करताना पाणी टाकून पुसून घ्यायचं म्हणजे डोसे छान जाळीदार तयार होतात आणि खाली चिकटत नाहीत बघा. इतर डोस्याचं बॅटर मी घालून घेते. थोडंसं पाणी घालून मी अजून थोडंसं हे पातळ करून घेतलेलं आहे म्हणजे जाळीदार डोसे तयार होतात बघा. या पद्धतीचे डोसे मी बनवून घेते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडं घट्टच पीठ ठेवून असं पसरवून घेऊ शकता पळीने बघा. छान असं मी पीठ घालून घेते बघा. तवा आपला गरम आहे त्यामुळे पीठ आपलं उडतंय थोडंसं. या पद्धतीने सगळा मी डोसा या पद्धतीने घालून घेतलेला आहे बघा. जाळी किती छान आलेली आहे. आणि 2 मिनटानंतर मी यावर साईडला तेल सोडून घेते म्हणजे आपल्या कडा छान अशा मोकळ्या होतात आणि आपला डोसा खाली चिकटत नाही आणि छान असा भाजला जातो परतला जातो बघा. या पद्धतीने मी कडा मोकळ्या करून घेते बघा. या पद्धतीने छान असा कडा मोकळा करून घेते म्हणजे डोसा आपला छान असा आपल्याला पलटता येतो. खालच्या साईडने भाजून घ्यायचा आहे. या पद्धतीने डोसा आपला पूर्ण असा छान असा बघा कडा मोकळ्या केल्यानंतर छान असा पलटून दुसऱ्या साईडने भाजून घ्यायचा आहे बघा. या पद्धतीने डोसा आपला तयार झालेला आहे बघा. एकदम जाळी छान आलेली आहे आणि दुसऱ्या साईडने पण 2 मिनटं छान असा भाजलेला आहे परतलेला आहे बघा. आणि इनो किंवा सोडा न घालता हा डोसा आपला छान असा तयार झालेला आहे. आणि त्याच पद्धतीने मी दुसरे डोसे पण करून घेणार आहे. तुम्हाला जर पिठामध्ये दही वापरायचं नसेल तर तुम्ही हे मिश्रण दही न वापरता असं संध्याकाळी तुम्ही आदल्या दिवशी रात्री बनवून ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दही न वापरता असे डोसे बनवून घेऊ शकता. सकाळी तुम्हाला वेळ नसेल तर फर्मेंट होण्यासाठी सकाळी घाई गडबडीत तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही असे डोसे बनवू शकता. आदल्या दिवशी रात्री तुम्ही हे बॅटर बनवून ठेवा आणि सकाळी असे पटकन डोसे बनले जातात बिना सोडा किंवा दही किंवा इनो वापरता बघा. जाळीदार आपला डोसा दुसरा पण छान असा तयार झालेला आहे. जाळी बघा किती छान आलेली आहे आणि मस्त असे डोसे तयार झालेले आहेत. तुम्ही पण या पद्धतीने या उपवासला हे अशा पद्धतीचे डोसे नक्की बनवून बघा. आपण हे झटपट बनवलेले आहेत. इनो सोडा काही वापरलेलं नाही. मी इथे कुरकुरीत असे डोसे बनवलेले आहेत त्यामुळे थोडंसं बॅटर मी
पातळ बनवलं होतं. हे छान असे कुरकुरीत मस्त लागतात. उपवास नसला तरी पण तुम्हाला खायची इच्छा होईल बघा, एवढे छान होतात, मस्त होतात बघा. आणि छान असे आपले डोसे झालेले आहेत बघा, मस्त असे. तुम्ही या नवरात्रीला, या उपवासला, तुम्ही कोणत्याही उपवासला असे डोसे बनवून बघा आणि झटपट तयार होतात, कोणतीही पूर्वतयारी न करता. आणि चटपटीत अशी चटणी आपली तयार होते बघा. मस्त असे डोसे झालेले आहेत. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.